हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी माझ्या लाईफमधले 3 महत्वाचे जे चेंजेस मी केले ते तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल, आय हॅव स्टॉप्ड इटिंग नॉनव्हेज. आणि कारण की त्याच्यामुळे मला खूप चिडचिड कमी झाल्यासारखं वाटतंय, पण वाढली पण आहे कारण की ते इन्स्टंट चेंज झालंय माझ्या लाईफमध्ये. सो चिडचिड वाढली पण आहे, बट कम्पेअर टू आधी की मी लगेच चिडायचे, आता थोडंसं कमी चिडते. पण कधी कधी चिडले की मग खूप डेंजर चिडते कारण की माय बॉडी इज नॉट यूज टू इट येट. सो हे एक चेंज आहे माझ्या लाईफमधलं महत्वाचं की मी नॉनव्हेज सोडले, काहीच खात नाही मी, नॉट इवन एग्स. सो एग ऑल्सो कन्सिडर्ड ॲज नॉनव्हेज. सो मी नॉनव्हेज तर सोडलंच आहे. सेकंड गोष्ट माझ्या लाईफमधली महत्वाची चेंज ही आहे की आय हॅव स्टार्टेड मॅनिफेस्टिंग थिंग्स. आधी मला खूप विश्वास नाही बसायचा की हे मॅनिफेस्ट केलं तर हे होईल, हे मॅनिफेस्ट केलं तर हे होईल. बट मला आता असं वाटतंय की मॅनिफेस्ट करून गोष्टी होतात. सो आय हॅव स्टार्टेड मॅनिफेस्टिंग. काही गोष्टी मी सांगू शकत नाही की काय मी मॅनिफेस्ट करते, बट मला खूप जास्त काय बोलतात अनुभव आलेत, एक्सपिरियन्स्ड, की ज्याच्यामुळे मी मॅनिफेस्ट केलेल्या गोष्टी झाल्यात. सो आता मला असं वाटतं की मॅनिफेस्ट करावं आणि मी करते. थर्ड गोष्ट म्हणजे आय हॅव स्टॉप्ड गिव्हिंग माय ओपिनियन्स. म्हणजे आधी मी खूप जास्त ओपिनिएटेड होते. आय डोंट नो की हा वर्ड करेक्ट आहे की नाही, बट मी आधी खूप जास्त ओपिनिएटेड होते. आता मी माझे ओपिनियन्स सांगत नाही, आधी मी विचार करते किंवा समोरचं काय बोलतोय तेवढंच ऐकते. ओपिनियन्स त्याच्यावर मला द्यायचे नाही द्यायचे हे मी ठरवते. म्हणजे मला वाटलं तर मी ओपिनियन देते. आधी मी असं असायचं की कोणी काय बोलते तर मला पहिलं ओपिनियन द्यायचं असायचं. हे काय आहे सगळं, तर मला आधी ओपिनियन द्यायचं असायचं. पण आता असं आहे की मी ओपिनियन नाही देत. म्हणजे वाटलं गरजेचं तरच द्यायचं, कारण की समोरच्या कुठल्या थॉट प्रोसेसनी बोलतोय किंवा काय बोलतोय ते विचार नाही करत आपण कधी. सो आधी समोरच्याचं ऐकून घ्यायचं. तुम्हाला वाटलं की इथं ओपिनियन द्यायची गरज आहे तरच द्यायची. सो हे मी इतक्या माझ्या लाईफ स्पॅनमध्ये शिकली आहे की चढलंय, मॅनिफेस्ट करणं चालू केलंय आणि ओपिनियन्स देणे कमी केलेत किंवा गरजेचे आहे तिकडेच देते. सो हे तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये करून बघा, फार जास्त चेंज येईल. आणि बस मला हेच सांगायचं होतं की दिस इज माय लाईफ अपडेट. अँड येस, हा ब्लॉग इथेच एंड करायचा आहे कारण की आज मी विचार केला होता की जरासं ज्ञान द्यावं किंवा लाईफ अपडेट्स द्यावं. सो येस, हा ब्लॉग इथेच एंड करूया. एंडपर्यंत ब्लॉग बघितला तर खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. I love you guys. Bye.